नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, याच्या अगोदर आपण 5 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि यामध्ये सेट परीक्षा जी 7 एप्रिल 2024 रोजी झाली होती त्यामधील पेपर नंबर 2 ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाचा क्वेश्चन पेपर कोड होता बी. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा, हा कोड आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत 81 ते 100 प्रश्नांची चर्चा आज होणार आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवत आहे, ते तुम्ही कधी पण तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलची प्लेलिस्ट अतिशय चांगल्या पद्धतीने सॉर्ट करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सेट पेपर 2 लायब्ररी सायन्स, नेटचे पेपर 2 लायब्ररी सायन्सचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण त्या पद्धतीने त्या प्लेलिस्टमध्ये ठेवलेले आहे. त्यामध्ये तुमचा वेळ वाचणार आहे, त्यामुळे प्लेलिस्टचा कृपया वापर करा. तर चला आपण बघूयात 81 ते 100 प्रश्न. तर 81वा प्रश्न आहे, काय आहे बघा प्रश्न. टिंबटिंब यांनी संप्रेषणात कार्यक्षमता प्राप्त करण्याची एक पद्धत म्हणून सोर्स कोडिंग प्रस्तावित केले. डॅश डॅश proposed सोर्स कोडिंग ॲज अ मेथड ऑफ अचिव्हिंग एफिशियन्सी इन कम्युनिकेशन. ऑप्शन आहेत लासवेल, गार्बनर, विंटेज आणि शॅनॉन. तर यामध्ये उत्तर आहे डी, शॅनॉन. Shannon proposed source coding as a method of achieving efficiency in communication. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 82. टिंबटिंब संप्रेषण हे बोलण्याद्वारे संवाद साधण्याची पद्धत आहे. डॅश डॅश कम्युनिकेशन इज अ मेथड ऑफ कम्युनिकेशन थ्रू स्पीच. म्हणजे काय? या स्पीच या शब्दाला अतिशय महत्त्व आहे. टिंबटिंब संप्रेषण हे स्पीचद्वारे होते, तर त्याला काय म्हणतात, कुठलं संप्रेषण म्हणतात? स्पीचद्वारे होते म्हणजे रिटर्न होणार नाही. स्पीचमध्ये शब्द असतात म्हणून नॉन वर्बल देखील होणार नाही, संरचनात्मक होणार नाही आणि ओरल हेच उत्तर बरोबर आहे. उत्तर असेल बी. मौखिक संप्रेषण हे बोलण्याद्वारे संवाद साधण्याची पद्धत आहे. ओरल कम्युनिकेशन इज अ मेथड ऑफ कम्युनिकेशन थ्रू स्पीच. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न आहे 83वा. टिंबटिंब ज्ञान संप्रेषण आणि कागदपत्रांच्या स्वरूपात देता येते. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न व्यवस्थित वाचा. डॅश डॅश नॉलेज कॅन बी कम्युनिकेटेड अँड एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट. असं ज्ञान आहे जे डॉक्युमेंटच्या स्वरूपात तुम्हाला देता येते. मग काय? तर नॉलेजचे 2 प्रकार, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. तर एक्सप्लिसिट नॉलेज जे असतं ते एक्सप्लेन करता येतं, म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचे व्यवस्थित एखादी संकल्पना स्पष्ट करता येते आणि ते ॲज अ डॉक्युमेंटच्या फॉर्ममध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. म्हणून याचं उत्तर आहे व्यक्त किंवा एक्सप्लिसिट. ए इज ॲन्सर. एक्सप्लिसिट नॉलेज कॅन बी कम्युनिकेटेड अँड एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट्स. व्यक्त ज्ञान संप्रेषण आणि कागदपत्रांच्या स्वरूपात देता येते. तर या ठिकाणी बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84. ब्लॉक प्रिंटिंगचे तंत्र चीनी लोकांनी टिंबटिंबमध्ये विकसित केले, म्हणजे कोणत्या शतकामध्ये विकसित केले? द चायनीज डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ ब्लॉक प्रिंटिंग बाय डॅश डॅश AD. तर याचं उत्तर आहे 8th century. 8th century. A is your answer. The Chinese developed the technique of block printing by 8th century AD. 8व्या शतकामध्ये त्यांनी ब्लॉक प्रिंटिंगचे तंत्र चीनी लोकांनी विकसित केले. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 85. गर्बनरचे संप्रेषण मॉडेल टिंबटिंबमध्ये विकसित केले गेले.
गर्बनर्स कम्युनिकेशन मॉडेल वॉज डेव्हलप्ड इन द इयर, किती साली गर्बनरचे संप्रेषण मॉडेल विकसित झाले? 1956 साली, 1956. सो ॲन्सर इज बी. 1956 मध्ये गर्बनरचे संप्रेषण मॉडेल विकसित केले गेले. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 86. बर्लोच्या संप्रेषण मॉडेलमध्ये स्त्रोत, संदेश, टिंबटिंब आणि टिंबटिंब यांचा समावेश आहे. बर्लोज मॉडेल म्हटलं तर SMCR लक्षात ठेवा, SMCR. मग ऑलरेडी S आणि M यांनी इथे दिलेलेच आहेत, S आणि M. आता फक्त CR आपल्याला ऑप्शनमधून शोधायचे आहेत. बर्लोज मॉडेल ऑफ कम्युनिकेशन कन्सिस्ट सोर्स, मेसेज, चॅनल अँड रिसिव्हर. बर्लोच्या संप्रेषण मॉडेलमध्ये स्त्रोत, संदेश, चॅनल आणि रिसिव्हर किंवा प्राप्तकर्ता यांचा समावेश आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे तुमचं? 1 and 2 आर करेक्ट. सो आन्सर इज 1 and 2 आर करेक्ट अँड आन्सर इज A. पुढे जाऊयात आपण. प्रश्न 87. प्रश्न काय? J.H. शेरा यांनी माहितीचे विभाजन टिंबटिंब आणि टिंबटिंब या प्रकारात केले. आता इन्फॉर्मेशनचे विभाजन केले कुणी केले? J.H. शेरा यांनी केले. मग कोणत्या प्रकारामध्ये केले? तर त्यांनी कन्सेप्च्युअल इन्फॉर्मेशन आणि इम्पिरिकल इन्फॉर्मेशन. इम्पिरिकल इन्फॉर्मेशन अनुभवजन्य माहिती आणि कन्सेप्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे संकल्पनात्मक माहिती, असे 2 प्रकार त्यांनी दिले. त्यामुळं हे 2 प्रकार J.H. शेरा यांनी सेग्रिगेट केलेले आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. 1 आणि 4 बरोबर आहेत आणि ऑप्शन आहे D. 1 and 4 आर करेक्ट. ऑप्शन D इज करेक्ट. Conceptual information and empirical information segregated by J.H. Shera into these 2 concepts or category, conceptual and empirical information. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 88वा. माहितीचे संग्रहण आणि प्रतिप्राप्ती टिंबटिंब आणि टिंबटिंबशी संबंधित आहे. इन्फॉर्मेशन स्टोरेज अँड रिट्रीवल डील्स विथ इन्फॉर्मेशन क्रिएशन अँड इन्फॉर्मेशन ॲक्सेस. बी हे उत्तर बरोबर आहे. 2 and 3 आर करेक्ट. इन्फॉर्मेशन स्टोरेज अँड रिट्रीवल डील्स विथ इन्फॉर्मेशन क्रिएशन अँड इन्फॉर्मेशन ॲक्सेस. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 89. काय प्रश्न आहे बघा. इन्फॉर्मेशन लाईफ सायकलच्या पायऱ्यांची अचूक रचना करा. इन्फॉर्मेशन लाईफ सायकलच्या कुठल्या पायऱ्या आहेत? तर पहिल्यांदा काय असणार आहे? पहिल्यांदा असणार आहे डिझाईन अँड क्रिएशन ऑफ रेकॉर्ड. पहिल्यांदा रेकॉर्ड क्रिएट होतं बघा कधी पण, त्यामुळं क्रिएशन ऑफ रेकॉर्ड हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन आहे. त्याच्यानंतर ऑथोरायझेशन आहे. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन अँड ऑडिटिंग. शेवटी ऑडिटिंग येतं कधी पण, हे लक्षात ठेवा. म्हणून D हे उत्तर आहे. D इज युअर आन्सर. म्हणजे काय? पहिल्यांदा अभिलेखांची निर्मिती होणार आहे. परत काय होणार आहे? अभिलेखाची ओळख होणार आहे. त्याच्यानंतर अधिकृतता म्हणजे ऑथर कोण आहे, पब्लिशर कोण आहे, को ऑथर कोण आहे, या पद्धतीने अथॉरिटी स्ट्रक्चर तयार होणार आहे. आणि शेवटी पडताळणी, प्रमाणीकरण आणि परीक्षण होणार आहे. या पद्धतीचा हा लॉजिकल सिक्वेन्स आहे किंवा स्टेप्स आहेत जे इन्फॉर्मेशन लाईफ सायकलमध्ये त्यांनी दिलेले आहेत. तर D उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 90वा प्रश्न. जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवामध्ये त्यांनी कम्युनिकेशनचे मॉडेल दिलेले आहेत आणि त्यांचे प्रपाऊंडर दिलेले आहेत आणि त्याची इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट म्हणजे हे मॉडेल केव्हा अस्तित्वात आलं याचे इयर्स दिलेले आहेत. तर अतिशय सोपा प्रश्न आहे कारण यांनी जोड्या सगळ्या सरळच दिलेल्या आहेत. म्हणजे Aला 1, Bला 2, Cला 3 आणि Dला 4. तर बघूया आपण. शॅनॉन अँड वेवर्स कम्युनिकेशन मॉडेल किती साली आलं? 1949 साली आलं. बर्लोज कम्युनिकेशन मॉडेल 1960 साली आलं. बरोबर. त्याच्यानंतर फुलगर्स कम्युनिकेशन मॉडेल 2002 आलं आणि डान्सेस हेलिकल स्पायरल मॉडेल 1967 आलं. तर या पद्धतीने आपण जेव्हा आपण खाली ऑप्शन बघतो A1, B2, C3 अँड D4, A इज करेक्ट आन्सर. A इज करेक्ट आन्सर. प्रश्न पुढचा 91वा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. कर्नाटक राज्याने टिंबटिंबमध्ये सार्वजनिक ग्रंथालय कायदा लागू केला. कर्नाटक स्टेट इनॅक्टेड द पब्लिक लायब्ररी ॲक्ट
in 1965. C is your answer. पुढचा प्रश्न बघूया 92. उपयोगिता अभ्यासाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ युजेबिलिटी स्टडी? तर युजेबिलिटी स्टडीचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा प्रायमरी गोल काय आहे ते महत्त्वाचं आहे. तर प्रायमरी गोल आहे, आता बघा मी ऑप्शन वाचतो, गॅदरिंग डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन, इव्हॅल्युएटर सॅटिस्फॅक्शन, कंडक्टिंग कॉम्पिटेटिव्ह ॲनालिसिस, आयडेंटिफाईंग सॉफ्टवेअर बग्स. आता सॉफ्टवेअर उपयोगिता म्हणजे युजेबिलिटी टेस्टिंग म्हणजे तुम्ही काय करा, ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर किंवा यूज होतो आहे का हे तुम्हाला टेस्टिंग करायचं असेल आणि त्याचा हा स्टडी करायचा असेल तर त्यातलं प्राथमिक गोल काय असणार आहे. तर तुम्हाला डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन गोळा करणे म्हणजेच काय, लोकांची माहिती गोळा करणे हे तुमचं प्राथमिक उद्देश असणार आहे का, किंवा इव्हॅल्युएटिंग युजर सॅटिस्फॅक्शन, ग्राहकांचं समाधान किंवा युजरचं समाधान ते मूल्यमापन करणं हे तुमचं असणार आहे का, कंडक्टिंग कॉम्पिटिटर ॲनालिसिस हे तुमचं उद्देश असणार आहे का. तर 3 तर अजिबात नसणार आहे, कारण नुसतं स्पर्धात्मक मूल्य किंवा विश्लेषण करणं हे काय नाही. आयडेंटिफाईंग सॉफ्टवेअर बग्स म्हणजे काय, सॉफ्टवेअरमधल्या ज्या काही बग्ज असतात किंवा त्रुटी असतात त्या शोधणं हा हे असणार आहे का नाही. राहिला ए आणि बी, गॅदरिंग डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन, हां लोकांची माहिती गोळा करणे किंवा लोकसंख्येची माहिती गोळा करणे हे होऊ शकतं, पण सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, बी असणार आहे, इव्हॅल्युएटिंग युजर सॅटिस्फॅक्शन. त्याच्यासाठी आता इव्हॅल्युएशन केलं, सॅटिस्फॅक्शन कमी आहे तर तुम्ही तुमच्या ग्रंथालयाची सेवा चांगल्या पद्धतीने वाढवू शकता, डेव्हलप करू शकता. म्हणून काय, बी इज युअर ॲन्सर, इव्हॅल्युएटिंग युजर सॅटिस्फॅक्शन. पुढचा बघूया 93 नंबरचा प्रश्न आहे बघा. 93 नंबरचा प्रश्न, भारतात ग्रंथालय व माहिती प्रणालीवर राष्ट्रीय धोरण कोणत्या वर्षी लागू करण्यात आले? तर ग्रंथालय व माहिती प्रणाली म्हणजे काय, इन विच इयर वॉज द नॅशनल पॉलिसी ऑन अ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टम इंट्रोड्यूस्ड इन इंडिया. आता DP चट्टोपाध्याय यांची एक कमिटी आली होती 1985 आणि त्यांनी ही राष्ट्रीय धोरण जे आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टमचं ते इंट्रोड्यूस केलं. किती साली केलं होतं? 1986 साली केलं होतं, 1986. 94वा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे, युनेस्कोच्या युजर एज्युकेशन प्रोग्राममध्ये खालीलपैकी कोणते मुख्य फोकस क्षेत्र आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ की फोकस एरिया ऑफ युनेस्कोज युजर एज्युकेशन प्रोग्राम. आता युनेस्कोचा युजर एज्युकेशन प्रोग्राम, आता तुम्हाला आठवत असेल तर बघा, युनिसिस्ट नावाचा एक प्रोग्राम त्यांनी लॉन्च केला होता. त्याच्यामध्ये किंवा या युजर एज्युकेशन प्रोग्राममध्ये सगळ्यात फोकस पॉईंट किंवा फोकल पॉईंट कुठला होता, मुख्य उद्दिष्ट कुठलं होतं? तर हे होतं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच काय, ICTचा वापर करून एंड युजरपर्यंत जास्तीत जास्त माहिती, इन्फॉर्मेशन किंवा रीडिंग मटेरियल पोहोचलं पाहिजे, याच्यासाठी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी युनेस्कोने युजर एज्युकेशन प्रोग्राम इम्प्लिमेंट केला होता. सी इज युअर ॲन्सर. पुढं बघूयात आपण 95 प्रश्न, माहितीशास्त्रातील वापरकर्त्यांच्या संकल्पनेनुसार वापरकर्त्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाऊ शकते. अकॉर्डिंग टू द कन्सेप्ट ऑफ युजर इन इन्फॉर्मेशन सायन्स, युजर कॅन बी कॅटेगराइज्ड ॲज. तर त्याच्यामध्ये कॅटेगरी कुठल्या होत्या? ॲक्टिव्ह प्रोड्युसर्स, इन्फॉर्मेशन सीकर्स, इन्फॉर्मेशन क्रिएटर्स. फक्त पॅसिव्ह कन्झ्युमर येणार नाही, तर या कॅटेगरी आहेत ॲक्टिव्ह प्रोड्युसर्स, इन्फॉर्मेशन सीकर्स, इन्फॉर्मेशन क्रिएटर्स. 2, 3 and 4. तर बघूयात आपण 2, 3 and 4 कुठं आहे. बी इज युअर ॲन्सर. 2, 3, 4 आर करेक्ट. बी इज युअर ॲन्सर. सो नेक्स्ट क्वेश्चन इज 96वा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणत्या संस्था सार्वजनिक ग्रंथालयासाठी समितीच्या माध्यमातून USA मधील सार्वजनिक ग्रंथालयाची वकिली करतात? आता मराठी थोडं वाचल्यावर वकिली करतात वगैरे ते उपरोधिक वाटतं, तरी पण आपण इंग्लिश वाचू. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन म्हणजे खालीलपैकी 2 ऑर्गनायझेशन अशा आहेत, प्ले ए रोल इन ॲडव्होकेटिंग फॉर पब्लिक लायब्ररीज इन द USA थ्रू द कमिटी फॉर पब्लिक लायब्ररीज. म्हणजेच काय की पब्लिक लायब्ररीजचं काय करतात, ते प्रमोशन करतात, म्हणून ॲडव्होकेटिंग हा शब्द वापरला. कोणत्या 2 संस्था आहेत? तर पहिली संस्था आहे अमेरिकन लायब्ररी असोसिएशन
अँड पब्लिक लायब्ररी असोसिएशन. तर पहिल्यांदा ए आणि पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणून ALA आणि PLA असं म्हणू शकतो आपण. 1 and 2 इज करेक्ट आन्सर. दे आर ॲडव्होकेटिंग. सो B इज युअर आन्सर. 1 and 2 आर करेक्ट. ओके, सो विल गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. ग्रंथपालांसाठी खालीलपैकी कोणते महत्त्वाचे नैतिक विचार आहेत? आणि इंग्लिशमध्ये विच ऑफ द फॉलोइंग आर इम्पॉर्टंट एथिकल कन्सिडरेशन फॉर लायब्ररियन्स. म्हणजे तुम्ही लायब्ररियन झालेलं आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी खूप महत्त्वाच्या जपायच्या आहेत किंवा नैतिकदृष्ट्या जपायच्या आहेत. कुठल्या? एक तर तुम्हाला असणारं इंटेलेक्च्युअल फ्रीडम, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सेवा देण्यासाठी तुम्हाला बौद्धिक स्वातंत्र्य असणार आहे. पहिलं एथिक्स आहे. त्याच्यानंतर दुसरं एथिक्स काय बघा, पॅट्रॉन प्रायव्हसी. जो तुम्हाला डेटा तुमच्याकडं पॅट्रॉनने दिलेला आहे, त्यांचे फोटो असतील, त्यांचे डेट ऑफ बर्थ असतील, त्यांचं नाव असेल, त्यांचं गाव असेल, हा डेटा जो आहे तो तुम्ही काय करायचं आहे, त्यांची प्रायव्हसी जपायची आहे. मग कलेक्शन विडिंग पॉलिसीमध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी हे जनरल कन्सेप्ट आहेत, पण एथिकली या दोन कन्सेप्ट बरोबर आहेत. त्यामुळं उत्तर असणार आहे 1 and 2 आर करेक्ट. आणि D हा ऑप्शन जो आहे तो तुमचा बरोबर असणार आहे. D इज युअर आन्सर. 1 and 2 आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 98वा प्रश्न आहे बघा, जोड्या लावा. अतिशय सोपा प्रश्न आहे, मी फास्ट वाचतो. मॅच द फॉलोइंग इंडियन इन्स्टिट्यूट्स विथ देअर डेव्हलप्ड सॉफ्टवेअर. म्हणजे असं काही लिस्ट 1मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट्स दिलेले आहेत, उदाहरणार्थ इन्स्डॉक, डेसीडॉक, DRTC, बार्क वगैरे. तर त्यांनी डेव्हलप केलेले सॉफ्टवेअर कुठले आहेत? पहिल्यांदा सॉफ्टवेअर लक्षात घ्यायचं ते डेसीडॉक संजय. ठीक आहे, B इज इक्वल टू संजय. म्हणजेच काय, डेसीडॉक यांनी संजय नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर DRTCने कुठलं केलेलं आहे हो? DRTCने DFS नावाचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर इन्स्डॉकने कुठलं केलेलं आहे? तर नुकॉस नावाचं केलेलं आहे. आणि बार्कने कुठलं केलेलं आहे? अप्सारी. आपण AFSARI असं पण म्हणू शकतो. अप्सारी केलेलं आहे. मग आता बघा, एला जोडी कुठली लागणार आहे? पण पहिल्यांदा 4 लागणार आहे. म्हणजेच काय, A4. ठीक आहे, इन्स्डॉक A4 नाही आहे, डेसीडॉक 4 आहे, सॉरी चुकून म्हटलं. इन्स्डॉक 2 लागणार आहे, बरोबर. इन्स्डॉक 2 म्हणजे एला 2 लागणार आहे, हे आलं. त्याच्यानंतर डेसीडॉक 4 आहे संजय, बरोबर आहे. त्यानंतर DRTC DFS आहे, बरोबर आहे. आणि बार्कने कुठलं केलेलं आहे? नुकॉस केलेलं आहे. नुकॉस म्हणजे किती नंबरला आलेलं आहे ते? बार्कने अप्सारी केलेलं आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी व्यवस्थित वाचतो. इन्स्डॉक यांनी जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं त्याचं नाव आहे नुकॉस आणि ते 2 नंबरला आहे. डेसीडॉक यांनी जे डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर आहे त्याचं नाव आहे संजय आणि ते 4 नंबरला आहे. DRTCने DFS नावाचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आणि बार्कने अप्सारी नावाचं, म्हणून D उत्तर हे बरोबर आहे. आणि जोडी लागणार आहे A2 B4 C1 D3. पुढचा प्रश्न बघूयात. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे हा. थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन होता हा, कारण यामध्ये इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट जी आहे ती थोडी वेगवेगळी आलेली आहे. माझं उत्तर वेगळंच आलं आहे, सेठ भवननी दिले, म्हणजे त्यांच्या ऑप्शनमध्ये ते नाही आहे. बघूयात फायनल ॲन्सर की आल्यानंतर आपलं क्लिअर होणार आहे की त्याचं उत्तर नेमकं कोणतं आहे. तर अरेंज द फॉलोइंग इज ऑर्डर ऑफ देअर एस्टॅब्लिशमेंट इयर. तर मी पहिल्यांदा एस्टॅब्लिशमेंट इयर शोधले. तर पहिल्यांदा सगळ्यात जुनं मला यामध्ये पंजाब युनिव्हर्सिटी लाहोर 1882 म्हणजे अभ्यासातून दिसलेलं आहे 1882. त्याच्यानंतर मला 3 नंबरचा दिसला, म्हणून मी इथं बघा एक माझी स्वतःची एक लिंक तयार केली 1. त्याच्यानंतर 2 नंबरला स्कूल ऑफ लायब्ररी इकॉनॉमी कोलंबिया 1887ला आढळून आले. त्यानंतर 3 नंबरला आलं. त्याच्यानंतर समर स्कूल ऑफ लायब्ररियन्स बरोडा हे 2 नंबरला आलं आहे माझ्या स्ट्रिंगमध्ये, आणि ते 1913मध्ये एस्टॅब्लिश झालं. त्याच्यानंतर आंध्रा युनिव्हर्सिटी विशाखापट्टणम 1926ला त्याचे एस्टॅब्लिशमेंट इयर आहे, त्यामुळे 4 नंबर. मग माझं उत्तर जे आलेलं आहे ते 1 3 2 4 असं आलेलं आहे. पण आता त्याच्याजवळ जाणारा एकच पर्याय आहे इथे, आणि तो पर्याय आहे तो म्हणजे C.
पण हा माझ्या याला मॅच नाही करत. बघा माझं काय 1 3 2 4, पण हे काय 3 2 1 4. म्हणून इथं तात्पुरतं सी उत्तर देऊयात. फायनल ॲन्सर की आल्यानंतर ते क्लिअर होणार आहे. पुढं जाऊयात. दिस इज लास्ट क्वेश्चन. आणि पूर्ण जेवढे आपण व्हिडिओ बनवले, जवळजवळ 6 व्हिडिओ बनवले, त्यातला हा 6वा व्हिडिओ. ह्याच्या अगोदरच्या 5 व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो, कधी पण तुम्ही बघू शकता. आता 100वा प्रश्न आहे आणि या 7 एप्रिल 2024 झालेला जो पेपर 2 आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, या पूर्ण पेपरमधला हा शेवटचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी आपली ही प्रश्नपत्रिकाच संपत आहे. प्रश्न कोणता आहे बघा, ॲसर्शन आणि रिझन दिलेला आहे. आता हा सोपा प्रश्न आहे असं मला वाटतं. काय दिलं आहे, सर्व काही ऑनलाईन उपलब्ध असल्याने ग्रंथालयाचे महत्त्व कालबाह्य होत असल्याने ग्रंथपालन हा एक मरणासन्न व्यवसाय आहे. किती निगेटिव्ह स्टेटमेंट आहे बघा हे. लायब्ररियनशिप इज अ डाईंग प्रोफेशन. पहिल्यांदाच काय म्हणलं आहे की ग्रंथपालन हा एक मरणासन्न व्यवसाय आहे. पुढचं वाक्य काय म्हणतं आहे, ॲज एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑनलाईन. म्हणजे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन अवेलेबल आहे. मेकिंग फिजिकल लायब्ररीज ऑब्सोलीट. ऑब्सोलीट म्हणजे नष्ट होतील. म्हणजे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन अवेलेबल आहे म्हणून फिजिकल लायब्ररीज नष्ट होतील, म्हणजे लायब्ररीचं अस्तित्वच राहणार नाही, असा हा निगेटिव्ह वाक्य आहे. पण एक लक्षात घ्या, लायब्ररीचं अस्तित्व हे कायम राहणार आहे. कारण का, इन्फॉर्मेशन ओबेसिटी नावाची कन्सेप्ट आहे. इन्फॉर्मेशन एवढी व्यापक मोठ्या प्रमाणात मिळते, त्यातील अचूक इन्फॉर्मेशन देण्याचं काम ग्रंथपाल करत असतात. आणि दुसरी गोष्ट, असे कितीतरी मटेरियल आहे जे रेअर मटेरियल आहे, त्याचं संग्रहण लायब्ररीमध्ये होत असतं आणि ते होतच राहणार आहे. त्याच्यामुळं ग्रंथालय नष्ट होतील वगैरे हे काय मला पटत नाही, बरोबर वाटत नाही. त्याच्यानंतर म्हणून हे पहिलं वाक्य मी म्हणतो ते चुकीचं आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघूयात आपण. दुसरं वाक्य काय आहे बघा, ग्रंथपाल माहिती साक्षरतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अगदी बरोबर आहे. म्हणजेच काय, माहिती साक्षरतेमध्ये ग्रंथपालाची भूमिका महत्त्वाचीच आहे. व्यक्तींना ऑनलाईन उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणात माहिती नेव्हिगेट करण्यास मदत करतात. बरोबर आहे ना. म्हणजेच काय की माहिती शोधण्यास मदत करतात. बरोबर. विश्वासार्हतेसाठी स्रोतांचे मूल्यांकन करतात. विश्वासार्हतेसाठी स्रोतांचे मूल्यांकन म्हणजे जे स्रोत आहेत, म्हणजे कुठले कुठले, समजा मॅगझिन असेल, जर्नल असेल, बुक असेल, ऑनलाईन सोर्सेस असतील, तर त्याचं मूल्यमापन करून गंभीर विचार विकसित करत असतात. आता इथं लायब्ररियन प्ले ए क्रुशियल रोल इन इन्फॉर्मेशन लिटरसी, हे मला वाक्य बरोबर वाटते. हेल्पिंग इंडिव्हिज्युअल, दुसऱ्यांना मदत करतात, हे पण मला बरोबर वाटते. नेव्हिगेट द वास्ट अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑनलाईन, हे पण मला बरोबर वाटते. इव्हॅल्युएट सोर्स फॉर क्रेडिबिलिटी अँड डेव्हलप क्रिटिकल थिंकिंग स्किल्स, हे स्किल पण लोकांमध्ये ते डेव्हलप करत असतात. तर या ठिकाणी मला दुसरं वाक्य मात्र बरोबर वाटते, पहिलं वाक्य मला चूक वाटते. त्यामुळे बघा, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, माझं तरी उत्तर आहे ए चूक आहे, परंतु आर हे बरोबर आहे. सी इज युअर ॲन्सर. तर या ठिकाणी 1 ते 100 7 एप्रिल 2024 रोजी झालेली परीक्षा, सेट एक्झाम, यातील पेपर नंबर 2, त्याचे या व्हिडिओमध्ये 81 ते 100 20 प्रश्नांची चर्चा आपण केली आणि थोडंफार एक्सप्लेनेशन मी देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ पूर्ण ऐकला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.